हर्षवर्धन माझा आहे आणि जर तो माझा होऊ शकला नाही तर मी त्याला दुसऱ्या कुणाचाही होऊ देणार नाही. चालेल ना तुला आमचं मैत्रीचं नातं? प्रियंकाच्या मागच्या अनुभवावरून शहाणी हो सावरी. फोनवर मला म्हणालीस ताप आलाय म्हणून. एव्हाना यायला हवा होता खरं म्हणजे हर्ष. अगं हो ना, पण त्याचा मोबाईल स्विच ऑफ लागतोय. आज फक्त 4 दिवसातच मला इतका परखा झालायस तू. नायला नायला माझ्या खरेपणासाठी तुझा खोटेपणा पुन्हा नको. नाहीतर लहानगा आला रे आल्यासारखं होईल. हे तुमच्यासाठी. अरे काल मी म्हणालो आणि आज हो सर, मी माझ्या घरासाठी रोपं आणायला गेले होते. हे रोप पाहिलं आणि मला तुमची आठवण झाली. सगळ्या तुमच्यासाठी आहे. थँक्स. सर, आजच्या या काळात निर्व्याज मनाची व्यक्ती भेटणं खूप कठीण असतं. कोणाला काही म्हणू देत. मला माहिती आहे या सगळ्या कोंडमाऱ्यात मला तुमचा किती आधार वाटतो ते. 2 व्यक्तींमध्ये, तीही एका स्त्रीमध्ये आणि पुरुषामध्ये निरपेक्ष मैत्री असू शकते हे कोणीच मान्य करत नाही. आणि सर, हेच दुर्दैव आहे. एनिवे, खूप छान आहे रूप. स्वातीलाही खूप आवडेल. सर, काही दिवसांनी याला पिवळ्या जांभळ्या रंगाची छोटी छोटी खूप सुंदर फुले येतात. सर, स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी ज्या मुलांना बँडसाठी उभं करायचं आहे ना, त्यांची मी निवड केली आहे सर. एकदा का पेपर्स तपासून झाले की मग तालमीला सुरुवात करतो. हो, माझेही पेपर तपासून व्हायचे आहेत. सर, माझ्या मते शाळेत फक्त गायधनी सरांचेच पेपर्स तपासून झालेत. इतक्यात हे कसं शक्य आहे? मलाही तोच प्रश्न पडलाय सर. नाही, मला यात काहीतरी गोम दिसते. गायधनींनी त्यांच्या विषयाचे पेपर्स तपासून माझ्याकडे दिलेले आहेत. ते मी चेक करतो. गायधनींवर आता कोणत्याच बाबतीत विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. थांबा सावरी. आय एम सॉरी. आसावरी, आसावरी. खूप चिडलीस. राग आलाय माझा. आसावरी, तुम्ही एक फोन तरी करायचा ना. आणि मी सारखी फोन करते तुम्हाला मोबाईलवर, तर तो सुद्धा ऑफ करून ठेवला होता तुम्ही. मी हे सगळं मुद्दामून केलं असं वाटतंय तुला? मी एका अतिशय महत्वाच्या मीटिंगमध्ये होतो.
असावरी ए भिवा भिवा खायला आण रे खायला आण. काय झालं बोंबलायला? ए साल्या रे मला भूक लागली पोटात आग पडली आणि तू दिवसभर मेहनत करतो आपण, तुझ्यासारखं फुकटात गिळत नाही. दिवसातनं 4-4 टाइम. ए तासाला खाईन. तुझ्या बाबाच खातोय का रे? ए म्हाताऱ्या, अरे बाप माणूस आहे तो, बाप माणूस, राजा माणूस आहे. बाप आहे तो तुझा, माझा पोरगा आहे, उपकार नाही करत. बस बस, आता बोललास नाही एकदा, बस. याच्यानंतर जर परत बोलशील ना, एकदा नाही 100 वेळा बोलेल. माझा पोरगा आहे तो, जिगरचा तुकडा आहे. जिगरीच्या. अरे म्हाताऱ्या, बाप असतास ना तर तिकडे वाड्यावर राहिला असतास आयटी. इथं माझ्या फेकलेल्या तुकड्यावर सडत राहिला नसतास. माझ्या पोराचा नोकर आहेस तू, नोकरासारखा राहा. पुण्यांदा जर उलट सुलट काय बोलशील ना, थोबाड फोडून टाकेन तुझं. देवा देवा, ह्या बेशरम माणसाला लवकर तुझ्याकडे बोलवून घे रे बाबा. दिवसभर फुकटचं गिळतय, वर तांगड्या करून झोपा काय काढतय, अडगळीत पडलेल्या भंगाराच्या सामानासारखं जगतय आणि वरनं आमच्या मालकाचा बाप्पा नाही बघतय. ए तोंड काय बघतोस? जा पहिलं स्वतःचं तोंड आरशात जाऊन बघ जा. खप्पड रे, खप्पड नाही, भुक्कड भुक्कड. भूक भूक करणारा कुत्रा झाला तो. शिव्या द्यायचं काम नाही, शिव्या द्यायचं काम नाही. भारी पडेल तुला. माझ्या नादी नको लागू. जा, मला खायला आण रे, भूक लागली मला, भूक लागली. पड तिकडं, टाइम मिळाला तर आणीन. बस तिकडं. असावरी, आय थिंक आय सेड आय एम सॉरी. हे बघ, माझा नाईलाज होता. तिथे मीटिंगमध्ये खूप मोठमोठे सरकारी अधिकारी, आमदार, मंत्री असे सगळे लोक होते, ज्यांच्यासमोर मला मीटिंग सोडून निघून जाणं शक्य नव्हतं. मी समजू शकतो की तू यापुढे लक्षात ठेव, माझे प्रोग्राम्स कधीही ठरतात, कधीही बदलतात. तू इतक्या छोट्या गोष्टींचा विचार करत बसशील तर तुलाच त्रास होईल त्याचा. एरवीचं ठीक होतं, पण आज काय? आज काहीच झालेलं नाही. आपलं जाणं कॅन्सल झालेलं नाहीये, फक्त पोस्टपोन झालंय, ते सुद्धा एकाच दिवसाने. ठीक आहे, तुला नसेल जायचं तर मी नायकांना सांगून उद्याचं बुकिंगही कॅन्सल करतो. नाही, उगाच अशा मनस्थितीत जाण्यात काही अर्थच नाहीये. हर्षवर्धन, सॉरी. मी रागवायला नको होतं. मग जायचं आपण उद्या. नक्की. एनिवे,
आपल्या प्रेमाची सुरुवात तरी निदान चांगली झाली. तुझ्या रागाने. देवा, सचिन आलास का रे? हो, आत्ताच आलो. नंदिनीच्या माहेरी गेला होतास? हो जेवूनच आला असशील. हो. नाही म्हणजे मी नाहीच म्हणत होतो, पण त्यांनी खूपच आग्रह केला म्हणून. आई देवा. काय ग, तुला काय होतंय? अरे अरे सकाळपासून बरंच वाटत नाहीये. दमल्यासारखं झालंय बघ. पाऊल सुद्धा टाकवत नाहीये. नंदिनीला म्हणत होते मी, आजचा दिवस थांब, पण म्हणजे तिला हे माहीत असूनही ते गेली? जाऊ दे रे, माझं काय मेलीचं नेहमीच आहे दुखणं. नाही, तिने हे योग्य केलं नाही. तिला मी ताबडतोब बोलवून घेतो. अरे सचिन, मला काहीच बोलली नाही ती. अरे राहू दे तिला तिथं. अगं असं कसं जाऊ शकते ती? हॅलो नंदिनी, हा मी बोलतोय. नंदिनी, आईला बरं नसताना तू तिकडे गेलीस? नाही ते काय नाही, उद्याच्या उद्या इथे परत ये. आईला बरं वाटत नाही. ओके? हा. अरे अरे कशाला केलास तिला फोन? राहू द्यायचं होतंच ना तिला तिथं. आता तिला काय वाटेल की तिच्या विरुद्ध मी तुझ्या मनात काहीतरी भरवत असते. तसं काही नाही आहे. तिला हे समजायला हवं, एक सून म्हणून तिची काय कर्तव्य आहेत ते. अगाई ग. गुरुजी, या वेळेला गायधनींच्या उत्तरपत्रिका सगळ्यात आधी तपासून झाल्यात. अच्छा? हो, पण मी जेव्हा त्या उत्तरपत्रिका बघितल्या तेव्हा मला संशय आला. गायधनींचं कुठलंच काम सरळ नसतं, म्हणून मी त्या तपासून पाहिल्या आणि मला धक्काच बसला. का? काय झालं? गुरुजी, त्यांनी चुकीच्या प्रश्नांना बरोबर देऊन पैकीच्या पैकी मार्क दिले, तर बरोबर उत्तरांना 0 मार्क्स दिलेत. त्यामुळे कितीतरी हुशार विद्यार्थी नापास झालेत. बरं, जे सर्वसामान्य विद्यार्थी म्हणजे ज्यांना 30-40 मार्क्स मिळायचे, अशा विद्यार्थ्यांना 70-80 मार्क मिळाले. मयेकर सर, पण अशी चूक पूर्वी कधीच दिसली नाही. गायधनी सरांच्या उत्तरपत्रिका त्यांच्या मिसेस तपासतात असं कानावर आलं होतं, पण इथे तर तसंही दिसत नाही. कारण कुणीतरी निर्बुद्ध माणसाने मार्क्स द्यावेत तसे मार्क्स दिलेले. मयेकर सर, हा फार गंभीर प्रकार आहे. गायधनी सरांना इथं बोलवून स्पष्टीकरणच विचारायला हवं. गुरुजी, जनरली दुसऱ्याच्या विषयाच्या उत्तरपत्रिका तपासल्या जात नाहीत. गायधनी बहुधा याच भ्रमात असावेत. गायधनी सरांची मनमानी आता फारच वाढत चाललेली आहे, अगदी सहनशक्तीच्या पलीकडे. मी आता त्यांना शेवटचीच वॉर्निंग देतो, नाहीतर त्यांचा CR खराब केल्याखेरीज मला दुसरा पर्याय उरणार नाही. गायधनी सर, असे काय उभे आहात शिक्षा केल्यासारखे? शिक्षाच तर सुनाने मोहिते सरांनी, त्याचीच प्रॅक्टिस करतोय. म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही? मोहिते सरांनी नवीन फतवा काढलाय, सर्व शिक्षकांनी उभं राहूनच शिकवायचं. पण मी तर बुवा त्यांना साफ सांगणार आहे, मला काय हे जमणार नाही. हो, कोण उगीच दमणार? मला नाही वाटत उभं राहून शिकवल्यामुळे दमायला होतं. उलट उभं राहून शिकवल्यामुळे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांवर व्यवस्थित लक्ष राहतं. बरोबर बोलते. आपण त्यांच्या बेंच जवळून फिरत राहिलो ना की त्यांचं लक्ष फक्त आपल्या शिकवण्याकडे जातं. उगाच मागच्या बेंचवर बसून टिवल्या भावल्या करत नाहीत ते. आणि तसंही डॉक्टरांनी बसून ऑपरेशन करणं, वकिलांनी न्यायाधीशासमोर बसून युक्तिवाद करणं, किंवा इंजिनियर्सनी ऑफिसमध्ये बसल्या बसल्या साईटवर लक्ष ठेवणं, एवढंच नाही तर क्रिकेट आणि टेनिस असे गेम्स बसून खेळणं शक्य नसतं. त्याच्याकरता उभं राहणं अपेक्षित असतं. अरे वा, तुमचं वक्तृत्व पाहता तुम्हाला निवडणुकीला उभं राहायला हरकत नाही.
तर मी काय म्हणत होतो गोरे मला मॅडम? त्या विषयावर आता चर्चा करायची नाहीये. मला खूप काम आहेत, पेपर तपासायचे. माझे तर केव्हाच झालेत. तुमचं काय बाबा? गायधनी सर, तुम्हाला मोहिते सरांनी बोलवलंय. ऐकलत का गोरे मॅडम? सगळ्यांच्या आधी माझे पेपर तपासून झाले म्हणून माझं कौतुक करायलाच बोलावलं असणार. आलोच मी. सगळं आहे. मला बोलावलंच सर? हो, गायधनी तुमचं खास अभिनंदन करायला बोलावलं. सगळ्यात पहिल्यांदा तुमचा निकाल आला म्हणून तुमचं खास अभिनंदन. बसा ना. हो, थँक्यू. थँक्यू सर. सर, माझं काम आहे नेहमीच असं परफेक्ट आणि वेळेवर असतं, पण काही लोकांना त्याची कदरच नाही आहे. काय कशी? हा? अहो, तुमचं काम कसं असतं यासाठी तुमच्या विषयाच्या उत्तरपत्रिकांचा मी सूक्ष्म अभ्यास केला. तुमचा विषय जरी माझा नसला तरी सुद्धा प्रत्येक विषयाचं प्राथमिक ज्ञान मला आहे. तुमच्या उत्तरपत्रिका पाहून तुम्हाला काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हे कळेलच. जरा नजर टाकायची. काय झालं? काय झालं? काय आहे गायधनी? कुणी तपासलं या उत्तरपत्रिका? तुमच्या नोकराने की तुमच्या लाडक्या सुळे शिपायाने? काहीतरीच काय बोलताय सर? नजर चुकीनं एखाद्या उत्तरपत्रिकेत चूक राहिली असेल. एखाद्या नाही, एकूण 1 उत्तरपत्रिकांमध्ये हा गोंधळ झालाय. 8वी मधले जे विद्यार्थी नेहमी पहिल्या 5 येतात ते नापास होतात आणि जे विद्यार्थी 30-40 गुण मिळवणारे आहेत त्यांना 70-80 गुण मिळून ते हायेस्ट येतात. हा काय तुमच्या शिकवण्याचा चमत्कार म्हणायचा का गायधनी सर? मयेकर सर, गायधनी सर, आवाज खाली ठेवा. गायधनी, तुमच्या विरुद्ध आजवर माझ्याकडे कुठलाही पुरावा नव्हता म्हणून मी तुमच्या विरुद्ध कुठलीही ऍक्शन घेऊ शकलो नाही. पण आज माझ्याकडे हा सबळ पुरावा आहे आणि चौकशी अंती जर तुम्ही दोषी आहात हे स्पष्ट झालं ना तर तुमची नोकरी गेलीच म्हणून समजा. आपण काही केलं तरी चालून जातं. मोहिते सर आपलं काही करू शकणार नाही अशा भ्रमात राहू नका आणि सस्पेन्शनला तयार राहा. मोहिते सर, माझ्याकडून पेपर तपासण्यात चूक झाली. माफी मागतो. माफी? आणि तुम्ही मागताय? हो, कारण चूक माझ्याकडनं झाली. मोहिते सर, ह्या सर्व उत्तरपत्रिका मी पुन्हा तपासून द्यायला तयार आहे. आणि ह्या असल्या उत्तरपत्रिका आपण विद्यार्थ्यांना घरी न्यायला देणार होतो. काही दिवसापूर्वीच काय प्रकरण झालं होतं याची वेगळी आठवण करून द्यावी लागणार आहे का तुम्हाला? ठीक आहे सर, मुलांच्या बाबतीत ही अशी चूक पुन्हा माझ्या हातून होणार नाही हे मी तुम्हाला वचन देतो. आणि मला फक्त एक संधी द्या, फक्त एक संधी. मी हात जोडून माफी मागतोय. नाही गायधनी, तुम्हाला माफी नाही. तुमच्या पापाचा घडा आता भरलाय. या तुम्ही. सर, चालते वा गायधनी. सर, चालते वा. काय ग, आला नाही ना हर्ष अजून? बघा ना माई, 5 मिनिटात येतो असं म्हणाले, 15 मिनिटापूर्वी. असंच असतं याचं, निघेपर्यंत कामं चालूच राहतात. आलोय मी माई.
झाली तयारी? कालपासूनच झाली. अरे निघा आता, नाही तर उशीर होईल. जपून जा हं, आणि इथली काही काळजी करू नका. हर्ष, पोचल्याबरोबर फोन कर. येते निघा. तासावर पंढरी घेईल बॅग. चला. उमा, ए उमा. काय? नाही काय नाही. गाडी कोण घेऊन गेले? मुली. त्यांची प्रॅक्टिस नाही का चालू? हा मजा आहे. मी काय म्हणत होते, तू आलेला काय म्हणू नको ग. आधी मी काय म्हणतो ते ऐक. ही बॅग घे माझी, छानपैकी गार पाणी आण मला, मग तुझं सगळं ऐकतो मी. जा. बर. हे काय आहे? मला येतो ना फोन घेता? हॅलो काका, मी अंतरा बोलतेय. काय 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 झालं? काका तुम्ही प्लीज रागवू नका, पण आमच्या हातून एक चूक झाली आहे. हा बोल ना अंतरा, काय झालं? काका आम्ही गाडी चालवत होतो, तर आमच्या गाडीसमोर एक लहान मुलगा आला आणि ॲक्सिडेंट झाला.